आणि आताची महत्त्वाची बातमी, एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालक पदाचा राजीनामा दिला जाणार आहे। गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलला संचालकांची सोडचिठ्ठी। बँकेचे 19 पैकी 12 संचालक राजीनामा देणार आहे। एसटी महामंडळाचे अतिरिक्त संचालक बिमनवार यांची ते भेट घेतील। 12 संचालकांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक होण्याची शक्यता आहे। एसटी बँकेचे 19 पैकी 12 संचालकांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळते। आपण ही सगळी दृश्य या ठिकाणी पाहतोय, गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि 19 पैकी 12 संचालक आज पदावरून राजीनामा देत आहेत। गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांचा हा सगळा प्रयत्न हात सुद्धा दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळे संचालक मंडळातले अधिकारी आहेत आणि संचालक आहेत, बँकेच्या पॅनलवरती निवडून आलेले आहेत। स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेत अर्थात एसटी बँकेत 450 कोटींचा घोटाळा झाल्याचा हा सगळ्यांचा आरोप आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार। तुम्ही संचालक आहात का? संचालक आहात? काय राजीनामा का देताय? राजीनामा देताय? नाही, राजीनामा कोण देत आहे? मग तुम्ही राजीनामा देताय अशी माहिती मिळते। नाही, चुकीची माहिती आहे। तर आपण ही सगळी दृश्य पाहतोय या ठिकाणी की हे सगळी जी गाडी आहे ती आता या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि एक एक करून हे सगळे जे संचालक मंडळाचे जे अधिकारी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आता खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या सगळ्यांचं जे पॅनल आहे ते आता गाडीतून उतरत आहे आणि गाडीतून उतरल्यानंतर त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे ते पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हे 12 संचालक मुंबई सेंट्रल इथल्या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेत दाखल झालेत। वाहतूक आयुक्तांची यापूर्वी त्यांनी भेट घेतलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतो, एक एक करून हे सगळे पदाधिकारी आता खाली उतरतात। ते आपण राजीनामा देत नाही असं यापैकी काहींनी सांगितलेलं असलं तरी जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार हे संचालक जे आहेत ते आता बँकेमध्ये दाखल होत आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि दाखल झाल्यानंतर आता थेट बँकेत जाऊन राजीनाम्याचं जे पत्र आहे ते आता बँकेला देणार आहेत आणि त्यासोबतच इथले जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांची सुद्धा ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते। 12 संचालकांच्या राजीनाम्यानंतर एकच खळबळ माजली आहे, पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। यापूर्वी 14 जण नॉट रिचेबल झाल्याची माहिती होती आणि या सगळ्या 12 जणांनी काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती आहे। या 12 जणांनी उदय सामंत यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता, तर काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी सपत्नीक उदय सामंत यांची भेट घेतली होती। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, एसटी महामंडळाचे अतिरिक्त संचालक बिमनवार यांची ते भेट घेणार आहेत। 12 संचालक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। मीडियाशी काही त्यांचा संवाद होतोय का? नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे? नक्कीच 12 संचालक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तडकाफडकी या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। एका टेम्पो ट्रॅव्हलरमधून ते पोहोचले। यापूर्वी 14 जण नॉट रिचेबल होते अशी माहिती होती, पण त्यापैकी काहींचा संपर्क झाला अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती पॅनलच्या मार्फत। मात्र आता जी चित्र आहेत ती फार बोलकी आहेत, कारण हे 12च्या 12 सदस्य जे संचालक जे आहेत ते या बँकेमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता जे अतिरिक्त आयुक्त आहेत महामंडळाचे जे संचालक आहेत त्यांची सुद्धा ते भेट घेत आहेत आणि बोर्ड रूममध्ये त्यांची बैठक सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे राजीनाम्याचं हे सत्र आता सुरू राहणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एक पत्र त्यांनी ड्राफ्ट केले अशी सुद्धा माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आणि मोठा घोटाळा झालेला आहे या पॅनलच्या मार्फत आणि या बँकेमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे। जवळपास 450 कोटीचा हा सगळा घोटाळा आहे, याची माहिती सुद्धा प्रसार माध्यमांना देणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे हे संचालक ज्यावेळी बाहेर येतील त्यावेळी त्यांच्या तोंडून नेमकं काय ऐकायला मिळणार आहे याची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे। पण जी माहिती TV9ला सूत्रांकडून मिळते त्यानुसार 12 जण संचालक जे आहेत ते स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमधून राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि तसं एक पत्र त्यांनी ड्राफ्ट केलेलं आहे आणि आता ते भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आयुक्तांच्या नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निखिला, नक्कीच धन्यवाद गिरीश। एकूण पुन्हा एकदा एसटी बँक आणि त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते हे देखील चर्चेत आले।